ब्रो दिस इज द डे 5 आणि आज तुम्ही बोलू असेल का भाई गाडीत काय संबंध. तर असा विषय होता का मी आज सकाळी म्हणजे कालचा जो व्लॉग तुम्ही बघितला असेल आणि त्यात जी ती रील बघितली असेल तुम्ही, ती रीलला एडिट करायला मला लागला पूर्ण रात्र. ठीक आहे, कारण की मी एडिटर तर आहे नाही, मला काही एकदम अशी टॉप लेवलची एडिटिंग येत नाही. तर जेवढी अशी तुटकी फुटकी एडिटिंग मला येते त्या एडिटिंगमध्ये मी ती एडिट बनवला. ठीक आहे, तर त्याला मला रात्र लागला पूर्ण रात्रभर. आणि मग नंतर मला आठवलं की माझा ब्लॉग एडिट केलाच नाही, म्हणून तुम्हाला जो प्रिव्हियस वाला ब्लॉग होता तो मला थोडा लेट बघायला भेटला. सो आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट ब्रोस. आणि आता बाय द वे मी उठलो आणि उठल्या मला पप्पानी सांगितलं का यू हॅव टू गो टू प्रशांत कॉर्नर, कारण की आता आम्ही चाललोय आमच्या मावशीकडे आणि अजून 1-2 घरात चाललोय गणपतीचे दर्शन घ्यायला. तर त्यांच्या घरी प्रसाद घेऊन जावं लागेल ना. तर मी गेलो आता खारघरला आणि प्रशांत कॉर्नरवर मोदक घेतले थोडेसे. आणि मग आता आय एम गोईंग होम आणि तुम्हाला दाखवतो आता डायरेक्ट रसायनी दाखवीन, नाही तर थोडासा रोडवाला जर काही भेटला तर रोड पण दाखवतो आणि मग नंतर डायरेक्ट रसायनी. ब्रो लेट्स गो. रसायनीवरनं काहीच आम्ही आता डायरेक्ट घरीच आलो, कारण की रसायनीला पण मी जास्त काही शूट केला नाही आणि ड्राईव्ह पण मिस करत होतो. सो मला तिकडे पण काय शूट करायला भेटणार नाही. सो डायरेक्ट आता घरचाच बघा. संगत का असर बुराई होता है वही हो गया. मेरे को भी जुगाड़ में बैठा दिया लोगों ने. और अच्छा वो पहला डाव आया, मेरे को जुगाड़ी बना दिया मेरे को भी. इस साल 3 साल से मैं खेला नहीं था, ये साल मेरे को खिलाने लग गए. पर अच्छा हुआ एक डाव आ गया मेरे को स्टार्टिंग का. शुरुआत शुभ हुई, शुभ. पिऊ निघो ना तुमने, पिऊ बना रहा. कंटेंट Glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. गाइस आम्ही आता दोघं जे ट्रॉमाटाइज झालोय ना, आम्हालाच माहिती आहे. सांग ना जरा काय झाला. म्हणजे स्टार्ट मी करतो थांबताना. विषय असा झाला की आम्हाला काम करायसाठी म्हणजे एक मेडिकलमधनं गोळ्या घ्यायच्या होत्या. त्या गोळ्या घ्यायला आम्हाला पाठवलं होतं कलंबईला. ठीक आहे, तर आम्ही स्कूटी घेतली रातचे किती 11:30ला. राईट, रातचे 11:30ला. ओके, थोडं वरती घालतो. हां, थोडा 19-20 होऊ शकत आहे, पण 11:30ला. ठीक आहे, मग आम्ही निघलो आणि मग नंतर आम्ही एका मेडिकलच्या इथं पोचलो. तर
आणि आम्ही आतमध्ये एवढे गे आतमध्ये गेलो, आम्ही सगळा बोलला बिल्ला झाला, गोल्या बिल्ला घेतल्या. मेन स्टोरी स्टार्ट फ्रॉम हिअर. काय झाला, आम्ही जसं बाहेर निघलो ना, पाऊस बघितले ना, तर आम्ही विचार केला आम्ही घरी नाही जाणार, इथंच थांबतो. की पाऊस इतका होता, धोधो पाऊस पडत होता. तर आम्ही साईडला इथं नीलकंठला थांबलोय. त्याच्यानंतर जो गोळीचा पॅकेट होता ना, तो मी याच्या हातात दिलता. तर तो चुकी आणि ती गोष्ट मला माहिती नव्हती. याने माझ्या हातात गोलीचं पाकिट दिले, कारण की मी माझ्या चुकीतच नव्हतो. की ये माणसाने तो पॅकेट आणि नाही, 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 अरे असं नको सांगू यार. हे बघ मी सांगतो काय सीन झाला. आम्ही या ज्या मेडिकल मधनं बाहेर निघालो आणि मग नंतर एकदम जोराचा पाऊस झाला ना, एकदम जोराचा, एकदम धो 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 धो. मग आम्ही काय विचार केला की बरं भिजापेक्षा आपण जरा 5 मिनिटं थांबू. मग आम्ही 5 मिनिटं थांबलो. आमचं थांबून वगैरे झाला, जरासा चॉकलेट बिकेट खाला आणि मग आम्ही निघलो. विषय नाही ब्रो, आम्ही निघलो तिकडून निघलो आणि आम्ही आमच्या भटेल्यावर आलो. भटेल्यावर आल्यावर मी याला जस्ट असं एक चेकअप साठी विचारलं का ब्रो गोल्या कुठे आहेत? पॅकेट कुठे आहे? यो बोलतो कसल्या गोल्या? बोला अरे आता घेतलं ते तुझ्या. मी बोला माझ्या कधी भाई आम्ही काय पटेला गाडी संबंध? थांबवली, तिथं चेक केला, नाही भेटला. युटर्न मारला, परत गेला कलंबुलीला. बघता आम्हाला सारखा तो पॅकेट खालती पडलेला आहे, भिजलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही आलो, आरतीला जॉईन केला. आमच्या आरतीला पण जाम टाइम झालेला. मिड आरती आम्ही आलो. तर दिस वॉज द सीन आमच्यासोबत झाला. आणि जर तो पॅकेट गायब झाला असता तर 1200 रुपयाला जो चुना लागला असता ना, कामपची झाला असता आमचा डायरेक्ट. क्या हुआ? कंफ्यूज होगा का? कंफ्यूज हो गए तुम लोग? कपड़ा चेंज. विषय ऐसा है कि दिस इज डे 6. अरे डे 5 था, डे 6. तो विषय ऐसा है कि मैं आज भी मेरा साथ कुछ तो प्रॉब्लम हुआ और मैं आज भी ब्लॉग नहीं डाल पाया. और जब मैंने ब्लॉग को देखा तब वो मैंने देखा कि उसमें मैंने ब्लॉग एंड ही नहीं किया था. तो अभी आ गया है तुम्हारा भाई वापस से ब्लॉग एंड करने. काम 25 ब्लॉग नाही टाका. मला एक रिझन होता. माझा आज राज डोकं होता आणि माझा डायरेक्ट काम 25 झाला. सो मी आज डायरेक्ट धारादूर पंढरपूर झालो होतो. उठलो पण लेट, बाबू झोपलो आणि परत लेट उठलो. शेड्यूल टुडेज शेड्यूल. येस. तर म्हणजे टुडेज म्हणजे नॉट डेज 5. भाई लय वेगळा सीन आहे भाई. कुठला डे चालू आहे? 6 ना. कुठला पण डे असू दे, यो ज्या डेचा ब्लॉग आहे ना, त्या डेचा हा सीन नाही. हा सीन नेक्स्ट डे. जाऊ दे सोडा तुम्ही. मला डोका दुखत म्हणून मला ब्लॉग टाकायला भेटला बस एवढा. Today's vlog, I hope you liked it and which I know you did. So what are you doing guys? काय करताय? मुरत आहे का? नाही ना, मग करा ना subscribe and also like, share and also comment to the vlog on what part you like the most. So this was it for today's vlog. If you liked it, so like, share and subscribe. thank you guys for watching. आणि जय महाराष्ट्र.